हो. दार उघडायच्या आधीच बाहेर घातलं एकदम. जय गुरु मुगे नाही. जय गुरु. जय गुरु. त्याचं म्हणलं दार उघडायची वाट पाहत होते का? लक्ष्मीताई आली. आता शुभांगीताई होत्या ना, गेला का? जय गुरु. जय गुरु मैम. शुरू करेंगे. हाँ हाँ, शुरू करेंगे. कोई आने वाला है अभी? आएंगे ना. अश्विनी ताई तो कितने आ हैं? गई अभी. पाँच? अश्विनी मैडम आ गई. अच्छा, हाँ ओके मी फाइन, ठीक जय गुरु. जय गुरु जय गुरु. है. ओके ओके. जय गुरु. अभी शुभांगी आई थी, अभी कहाँ गए मालूम नहीं. अभी पल्लवी ताई भी आई थी. पल्लवी ताई पण नाही आलेल्या. नाही आले ते. शुभांगी आले आहेत नाही. हा आले आले. दार बंद करायला गेले. अच्छा ओके ओके. पडक्यावर दार बंद करा. हम्म. ओके. तर आपण हे परवा वाक्य करत होतो. द्रौपदी म्हणते, अज्जे किम माम अलिक वचनाई. काय ते? माम किम अलिक अलिक नाही वचने नैराश वचनेर न आश्वास आश्वासयसी. आश्वास नाही न आश्वास आहे हा सयसी सयसी. हा म्हणजे तुम्हाला खोटी वचनेही आश्वासनं देऊन वचनैही असं ते. खोटी म्हणजे आश्वासनं किम देऊन किम माम अलिक हा वचनैही आश्वासयसी. हम्म. मला खोटी म्हणजे वचनं का हा, देते आहेस? तुम्हाला हा हॅलो हा बोलताय हा का सर. कोणी? काय झालं? पुढचं मध्येच काय वाक्य. झालं? पुढचं वाक्य. युधिष्ठिर हा. म्हणतो, जयंधर. मग तिथला सेवक जो आहे, त्याचं नाव जयंधर आहे. किम कथयसी. पहिलं वाक्य तुम्हाला बोलणंच गेलं नाही ना. कोणतं? एखादीची. हे झालं ना आता. हेच हा अज्जे पूर्ण वाक्य अज्जे बोलत नाही. झालं ना ते. अज्जे किम माम अलिक वचनैही आश्वासयसी. ही अज्जे म्हणजे म्हणजे खोटे. हा. हा अधिक त्या म्हणजे कुठे. वचनांनी वचनेही आश्वास म्हणजे वचनांनी हा आश्वासन देतेस. किंवा धीर खोट्या देत. हा शब्दांनी का बरं धीर देतेस? हा 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 correct. युधिष्ठिर म्हणतो, जयंधर किम कथयसी न अयम अनुजद्वेषी. किम कथयसी न अयम अयम अनुज अनुजद्वेषी हा धाकट्या बरोबर द्वेष करत दुर्योधन नाही. हतकः. द्वेषी नाही. म्हणजे काय हा अनुजद्वेषी म्हणजे दुर्योधन जो आहे तो भीम आणि अर्जुनाचा द्वेषी तो नाही का हा? म्हणजे जो समोर आहे तो दुर्योधन नाही का? हा 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 अनुजांचा द्वेषी. अनुज म्हणजे भीम आणि अर्जुन. हो हो भीम particularly. किम कथेसी काय म्हणतोस? हा दुर्योधन नाही का जो हो अनुजांचा द्वेषी आहे? हा दुर्योधन हतकः म्हणजे दुष्ट दुर्योधन तो. तो दुष्ट दुर्योधन द्वेषी नाही का हा? नाही तो असा प्रश्न विचारतो ना म्हणजे हा हा काय तो हा म्हणजे हा त्यांचा माझ्या अनुजांचा द्वेषी नाही असं हा. असं तो म्हणतो नाही का? का? हा तो हा नाही का? दुर्योधन नाही का तो? दुष्ट प्रश्न दुर्योधन नाही होतो. का? हा.
ओके. हा हा. शुभांगीताई ओके आहात का? शुभांगीताई, लक्ष्मीताई, सुजयाताई हो हो. ओके. नाही मी आत्ताच जॉईन झालंय तेच ओके. बघते कुठलं चाललंय. नाही, परवाचं वाक्य आपण घेतलं ते द्रौपदी म्हणते हा. अज्जे किम माम हम्म. अलिक वचनैहि आश्वासयसि. हा. माम अलिक वचनैहि राश्वयसि. हे तू मला खोटी शब्दाचं धीर का देते, खोटे आश्वासन का देतेस? हा. याच्या आधी आपण हम्म. वाचलं होतं त्या दिवशी की ती चेटी जी आहे ती म्हणते की परत या देवी, तुमची प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे आणि आता वेणी बांधण्याची वेळ आलेली आहे. ते हम्म. आपल्याला शोधतायत तुमच्या नावात. हे आपण परवा घेतलं होतं. आज सकाळी आपण म्हणजे यावेळेस आता आपण हे घेतलं, हज्जे किम माम अलिक वचनैहि आश्वासयसि. तुम्हाला या खोट्या शब्दांनी का बरं धीर देत असेल. हा, ओके. खोटी वचनं मला का देतेस? हम्म. त्यापुढे युधिष्ठिर म्हणतो हम्म. जयंधर, तो जो आहे त्याचा कंचुकी, त्याला म्हणतो की किम कथयसी, काय म्हणतोस? न अयम. मामलीचा अर्थ खोटा असं आहे का? हा शब्द गेलेला आहे पूर्वी आपल्याला. अलिक, अलिक म्हणजे खोटं. हा अलिक म्हणजे अलिक खोटं. अलिक गेलेलं. हम्म. हा, मग माम म्हणजे मला. अलिक. माम अलिक अलिक. वचनैहि आश्वासयसि. जयंतर कोण आहे? तो इथं हा होता ना, त्याचं काय कांचुकी. तो म्हणतो या अच्छा, ठिकाणी की ओके. महाराज वंचयसे, महाराज तुम्ही फसले. हा खरोखर भीमसेनच आहे. अयम खल्वायुष्मान भीमसेन सुयोधन क्षतज अरुणीकृत शरीरम बलो दुर्लक्ष व्यक्ती. तोच हा आहे, म्हणजे हा आपला भीमसेन आहे, सुयोधन नाही, असं हा सांगतो कंचुकी. त्याचं नाव जे आहे ते जयंधर. हम्म. तो त्याला विचारतो की तू काय म्हणतोस? हा तो आपल्या लहान भावांचा द्वेष करणारा दुष्ट दुर्योधन नाही का? हम्म. न अयम अनुज द्वेषी दुर्योधन हतकः. ओके. अनुज द्वेषी. हा. अनुज द्वेषी, हा. अनुज म्हणजे लहान भाऊ. हा. त्याच्या खाली मग भीमसेन म्हणतो. देव म्हणजे युधिष्ठिर. अजात शत्रू, त्याला 2-3 नावं घेतो तो. देव, अजात शत्रू म्हणजे अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणी शत्रू नाही असा, जो सगळ्यांचा मित्र आहे, ज्याला सगळेजण मित्र आहेत. हम्म. भीमार्जन गुरु, भीम आणि अर्जुनाचा गुरु असलेल्या हे युधिष्ठिरा. कुतो अद्यापि दुर्योधन हतक. तो नीच दुर्योधन, तो दुष्ट दुर्योधन कुठे आहे आता? हम्म. जे तो गेला. देव अजात शत्रू भीमार्जुन गुरु कुतो अद्यापि, कुठे आहे अद्याप? तर सध्या कुठे येतो? दुर्योधन हतक, दुष्ट दुर्योधन, नीच दुर्योधन कुठे आहे आता तो? मया हि तस्य दुरात्मनः पांडुकुल परिभाविनः. काय केलं त्याला? हे इथं अर्धवट आहे वाक्य. मया हा. ही, माझ्याकडूनच, तस्य दुरात्मनः, त्या दुरात्म्याला म्हणजे वाईट माणसाला, पांडुकुल परिभाविनः, पांडू कुळाचा अपमान करणाऱ्या दुरात्म्याचे माझ्याकडूनच
मग पुढे श्लोक आहे. हे वाक्य झाल्यानंतर खाली श्लोक आहे. हम्म. ते इथपर्यंत वाक्य ठीक आहे? कुठं दिसलं नाही आता तुम्ही बोलते कोणतं? आता आहे ना 55 पानावर वर. मी पण ते शोधत होते इकडे. हा, इकडे दिसतच नाही. नाही सापडला का? ते नाही नाही 95 म्हणतो. पानावर वर आहे भीमच आहे ना. 95 पानावरती आहे वरती. पहिलाच आहे. हा नाही हे नाही PDF मध्ये. मया हि तस्य दुरात्मनः पांडुकूल परिभाविनः हा इथपर्यंतच आहे. परिभाविनः पण मग इथपर्यंतच आहे. नंतर इथपर्यंत आहे. मग खाली श्लोक आहे. मग हा नंतर श्लोक आहे. हा बरोबर. हा म्हणजे इथं हे अर्धवट ओके, वाक्य सोडलं आहे भीमसेनानी. तो म्हणतो की ओके. हे देवा, हे अजात शत्रू, भीम अर्जुनाच्या गुरु युधिष्ठिरा, दुष्ट दुर्योधन कुठे आहे आता? मीच त्या दुरात्मा पांडू कुलाला अपमान करणाऱ्या दुर्योधनाचा कस्य काय केलं त्याने? तो इथे खाली सांगतोय तो, भूमो क्षिप्तम शरीरम निहितम इदम अश्रुक चंदनाभम. हे जे मोठा शब्द आहे ना तो, भूमो क्षिप्तम शरीरम. त्याचं शरीर जे आहे जमिनीवरती क्षिप्त झालंय, पडलेलं आहे, कोसळलेलं आहे. निहितम आणि इदम अश्रुक चंदनाभम निज अंगे. त्याचं रक्त जे आहे ते चंदनासारखं माझ्या अंगाला लावलेलं आहे. जसं चंदन चोपडतात तसं मी त्याचं रक्त त्या दुर्योधनाचं निज अंगे माझ्या अंगाला माझ्या पासून घेतले. स्वतःच्या अंगाला लावलेलं आहे, चोपडलेलं आहे. अश्रुक. आर्ये निषण्ण चतुर उददीपया सीमया सार्धम पूर्व्या. चतुर म्हणजे 4, आर्य म्हणजे हे त्याला उद्देशून केलंय युधिष्ठिराला. निषण्ण चतुर उददीपया सीमया म्हणजे ज्या 4 समुद्र, उददी म्हणजे समुद्र, पय म्हणजे पाणी, 4 समुद्राच्या पाण्याने ज्याची सीमा सार्धम उर्व्या वेढली गेलेली आहे. भृत्य हा मित्राणी योधा हा कुरुकुलम अखिलम दग्धम. पुढचं वाक्य त्याने घेतलं ते, एतत् रणअग्नौ नाम एकम यत् प्रविशी क्षितिप तत् अधुना धात राष्ट्रस्य शेषम. एक क्षितिप म्हणजे त्याला ऍड्रेस केलं. इथं राजलक्ष्मी कसं काय आलं? पृथ्वीसह हस्तिनापूरची राजलक्ष्मी कसं काय? इथं नुसतं लक्ष्मी दिले ना. लक्ष्मीचा आपण उल्लेख नाही आता केला ना. लक्ष्मी ठीक आहे. निज अंगे इथे हे कसं आहे, असॉर्टेड आहेत सगळे. याचा अन्वय जर घेतला पण खाली हे क्षितिप धार्तराष्ट्रस्य शरीरम म्हणजे त्या दुर्योधन धृतराष्ट्राचा मुलगा धार्तराष्ट्र, शरीरम भूमो क्षिप्तम खाली पडलं शरीर त्याचं, चंदनाभम इदम अश्रुक निजांगे निहितम माझ्या अंगाला ते चंदनासारखं चोपडलेलं आहे. लक्ष्मी चतुरुधी पयः सीमया हे 4ही बाजूनी समुद्र असलेला, सीमा असलेला, पूर्व्या सार्धम आर्ये. इथे लक्ष्मी आहे. लक्ष्मी घ्या किंवा राजलक्ष्मी घ्या. लक्ष्मी काढून टाकतोय. नाही, लक्ष्मी काढून कशाला टाकताय? इथं लक्ष्मीच आहे ह्याच्यामध्ये. पण राज काढून टाकलं ना. राज नको ना. राज काढून टाका. समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या पृथ्वीसह लक्ष्मी आता थोरल्या भावाकडे, भृत्य हा मित्राणी योधा अखिलम कुरुकुलम आता जो आहे सगळं ते सगळं स्थिरावली आहे. आणि त्याचा जो आहे तो योद्ध, त्याने सगळं सैन्य
अखिल कुरुकुलम एतत् रणाग्नो दग्धम. त्याचं सगळं कुरुकुल जे आहे ते सगळं युद्धाच्या अग्नीमध्ये नष्ट झालेलं आहे. अधुना मध्ये आता हा वृत्त्या म्हणजे सेवक, मित्र आणि मित्र, योद्धे हा असं हा आहे सगळे ना. सगळे सगळे दिशांना वृत्त्या ते सेवक, मित्र वृत्त्या आणि म्हणजे योद्धा सेवक अखिलम आणि गुरुकुलम. मित्र, हा सगळ्याचे बहुवचन आहे. सगळे जे मित्र आहेत म्हणजे ते सेवक. रणा योधा अग्नीमध्ये हा हम्म. दग्ध झालेत, नष्ट झाले, जळून गेले. अखिल गुरुकुल दग्धेत कुरुकुल कुरुकुल म्हणजे कौरवांचं कुल. हा त्याचे सेवक मित्र सगळे कुरुकुल युद्धाच्या अग्नीत जळून खाक पुन्हा झाले आहे. हा अधुना धार्तराष्ट्रस्य यत् नाम एकम ब्रविषी तत् एव शेषम अस्ति. हे ब्रविषी म्हणजे बोलतोय तू, ज्या धृतराष्ट्राच्या मुलाचं तू नाव घेतोयस आता, त्याचं केवळ नावच उरलेलं आहे, बाकी सगळं संभव आहे, तो गेला. म्हणजे दुर्योधन गेला असं त्याला हा म्हणायचंय. असं त्याला म्हणायचं. ते शब्द वेगळे हम्म वापरले. वेगळे वापरले. हा धातराष्ट्र हे म्हणलंय. हा म्हणजे धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राची मुलं. मुलं. धार्तराष्ट्रस्य म्हणजे धृतराष्ट्राची शेषम म्हणजे बाकी का? उरलेले. शेष म्हणजे उरलेले. उरलेले हा बाकी हा ओके. तत् एवम शेषम असती. आता फक्त दुर्योधन हे नावच उरलेलं आहे. अच्छा. धृतराष्ट्रस्य म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलाचं म्हणजे दुर्योधनाचं. यत हम्म. नाम एकम ब्रविशी. फक्त त्याचं नाव जो तू घेतलंस ब्रविशी म्हणजे तू बोलतोयस, तत् एवम शेषम असती. हे नावच फक्त आता उरलेलं आहे, हे तो नाही उरला. हम्म. त्याचा अर्थ असा, हे राजा युधिष्ठिरा, हे क्षितिप त्या धृतराष्ट्र पुत्राचे म्हणजे दुर्योधनाचे शरीर जमिनीवर कोसळले आहे आणि चंदनासारखे वाटणारे त्याचे रक्त माझ्या स्वतःच्या अंगावर माखले गेले. 4 समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या या पृथ्वीसह लक्ष्मी, हस्तिनापूरची लक्ष्मी आता थोरल्या भावाकडे म्हणजे तुमच्याकडे म्हणजे युधिष्ठिराकडे स्थिरावली आहे. ओके. त्याचे सेवक मित्र सैनिक संपूर्ण कुरुवंश या युद्धाच्या अग्नीत जळून खाक झाले आहे. आता केवळ तुझे नाव घेत आहे तेवढे एक नाव तिकडे शिल्लक राहिलेले आहे. बाकी सर्व संपले. क्षितिप म्हणजे काय तिथं राजा. हे केला अर्थ? राजा ना. हा बरोबर. क्षितीम पाती इति, पृथ्वीचे रक्षण करणारा. याचे संधी विग्रह दिले खाली तुम्ही हो घेतले. आलेत. हा असृप चंदनाभम. असृप म्हणजे रक्त, एव चंदनाभम चंदनम रक्तासारखे, रक्ताच्या चंदनासारखे. चंदनस्य आभा इव आभा, यसे चंदनाच्या आभेसारखं त्याची आभा आहे निजांगी स्वतःच्या अंगाला. क्षितिप चतुर्दीप म्हणजे काय सांगितलं? क्षितिप म्हणजे म्हणजे राजा. रक्तचंदनासारखे का? पृथ्वीचे रक्षण. म्हणजे ते चंदनासारखं रक्त मी अंगावर जोडलेलं आहे, चोपडलेलं आहे. जसं चंदन अंगाला जोड लावतात तसं रक्त लावलेलं आहे. चोपडतात तसं मी चोपडलंय असं हा, म्हणायचं. चंदनस्य आभा इव आभा यस्य तद् ब्रवीहि. पुढे जाऊया. हो जाऊया. चतुर्दधिपयः म्हणजे समुद्राचे पाणी. 4 समुद्र. रणाग्नौ, क्षिती पाणी, धातराष्ट्र. निजांगे म्हणजे काय? स्वतः निज म्हणजे स्वतःचे, अंग म्हणजे शरीर, स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या अंगाला. स्वतःचे अंग. हा पुढचं वाक्य सोपं आहे. युधिष्ठिर म्हणतात, स्वैरम मुक्त्वा. त्याला म्हणजे त्याला मुक्त केलं त्यांनी, स्वैर केलं म्हणजे हळूच हळूच म्हणता येत नाही ऍक्च्युली. स्वैरम मुक्त्वा मोकळं करून घेतलं त्याला भीमाला. भीमम अवलोकयन अश्रुणी प्रमार्जती.
प्रमार्जती. प्रमार्ज मार्ज म्हणजे प्रमार्जयती. मृज म्हणजे प्रमार्जयती. हा मार्जयती जय. नाही, हा. जयती नाही. मार्जती नाही, मार्जती. तेच मार्जती म्हणजे प्रमार्जयती. स्वच्छ करणे. हा हा आपण ते काय सळा संमार्जन म्हणतो ना, रात्र काय असं ते मार्जन ते म्हणजे स्वच्छ करणे. मार्जयती गेलाय ना, मार्जयती गेलाय ना आपल्याला शब्द शब्द गेलाय. प्रवेशला. हो हो प्रमार्जन गेलाय. प्रमार्जन म्हणजे अगदी चांगल्या बरोबर. प्रकारे स्वच्छ ते करतो. वाचलेलं असलं तर आपण मार्जयती म्हणतो. भीमम अवलोक्य, भीमाला अवलोकन करून, बघून. अवलोकयन, आणि याच्या पुढे हे अवलोकयन श्रुणी, या ठिकाणी अवलोकयन अधिक अश्रुणी, म्हणजे डोळ्यातील पाण्याच्या थेंबांना, अश्रूंना. यांनी काय केलं? प्रमार्जन केलं. भीमम अवलोक्य अश्रुणी, यांना अश्रुणी. डबल एन कसं काय झालं हे? स्वैरमचा अर्थ हळू कसं काय आलं कळलं नाही. नाही तर काहीतरी चुकलंय. हळू नसणं. स्वैर म्हणजे सहज म्हणता येईल त्याला, किंवा त्या स्वैरम मुक्त्वा म्हणजे मोकळेपणाने मुक्त आपण केला असं. स्वैर वापरतो तसंच. हा, आपण स्वैर वापरतो तसं आहे का हा. स्वैर? तोच अर्थ आहे. मोकळं. शब्द स्वैर काय याचा अर्थ मोकळं सोडलं. किंवा स्वतःच्या हा. इच्छेने वगैरे असं काहीतरी. हा, स्वैरम म्हणजे सहजपणे. हम्म. सहजपणे. आता इथे मोकळं इथे हेच पण बरोबर आहे. हा, मोकळं मिठी मारली होती ना, ती मोकळी सोडली. ते मोकळेपणाने मुक्त करून असं जरा ते दोन वेळा तेच व्हायला आलं ना, म्हणून मग ते सहजतेने. सहजतेने कसं काय म्हणता येईल काय माहिती. सहज तरी पण काय माहिती. स्वैरम म्हणजे काय म्हणता येईल त्याला? मोकळेपणाने स्वैर म्हणजे सहज. तेच त्याचा अर्थ मुक्त पण नव्हतं ते. पूर्वी घेतली मिठी सैल करून, मुक्तवा म्हणजे मोकळे करून, भीमाला बघून, आणि अश्रू पुसले त्यांनी. सहजतेने भीमाला मिठीतून मुक्त करून त्याच्याकडे पाहून आनंदाश्रू पुसतो. प्रमार्जती. स्वैरमला अजून काय शब्द घेतले का मला? आता इथे काय घेतलं त्याने की स्वैरम म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार मुक्तपणे. मुक्तपणे पुढे आहेच ना, मुक्तो आहे ना. नाही, मुक्तवा. ठीक आहे, सध्या पुरतं राहू दे आपण सहजतेने. काही दुसरं आठवलं तर मग बदलू. इकडे काय सांगतायत, इकडे काय सांगतायत म्हणजे आता हा. वेगळं वेगळं येत आहे. कितीदा हे केलं तरी स्वैरम मुक्तवा म्हणजे अपनी इच्छा के अनुसार या खुलकर ब्रॅकेट मध्ये आंसुओं को बहाकर हो, ते आहे ना. भीमम अवलोकयन भीम हो ना, सेन की ओर देखते हुए अश्रुनी हो ते प्रमार्जती म्हणजे ते घेतलं आंसू आपण. पोचतात. अश्रू पुसतो हे नाही, घेतलं ते आपण. म्हणतात ते अश्रू पुसतो ते, पण ते काय म्हणतायत, अपनी इच्छा के अनुसार या हो. खुलकर आंसुओं को बहाकर नाही. ना नाही, की तसं ह्याला मुक्त सोडून नाही, म्हणजे त्याला मुक्त सोडलं पण इथे डोळ्यातल्या पाण्याला पण मुक्त सोडलं, असं असं काहीतरी आहे मला वाटतं. अच्छा, असं काहीतरी वाटतंय तसं त्यांचं सांगणं. अश्रूनी प्रमार्जती हे बरोबर वाटतं, कारण हा, अश्रू अश्रूला पुसले हे पण ठीक पण वाटतं. आधी सोडले मग ते पुसले. अच्छा, आल्याशिवाय सोडणार म्हणजे कसे, मिठी असं नाही, काय आहे, पुसणार कसे. मिठी पण सोडली आणि अश्रूंना पण मोकळ सोडलं. हा, मोकळं असेल. सोडलं. असंच कुठेतरी एका लेसन मध्ये झालं होतं, आठवत आहे ना? हो असंच हो. आपली पण नाही हे तर गफलत आहे. झाली होती. संस्कृतमध्ये कुठे काही होऊ शकतं सर. हो. कौशल्याच्या ह्याच्यात होतं, मला वाटतं की त्या हा, अश्रूंनी तिला काहीतरी वाट झाली होती करून दिली. आमची अशीच. हो, स्वैरम आलं होतं आपल्याला. स्वैरम कशाला? धीरही सोडला आणि अश्रूही सोडले, असं काहीतरी हा, हो, बरोबर होतं. त्याला असं बघताच होतं. असं हो तिचं हो, होतं. असं होतं काय ते, बरं आठवलं मला. म्हणजे आपण असं करू तेव्हाही आपण. गडबडलो होतो. असं करू आपण. एक भीमाला मिठीतून लाल. मुक्त करून त्याच्याकडे पाहत स्वैर आनंदाश्रू पुसतो. हा, ललदमंतीचे. एकीकडे स्वैर टाकलं, असेल. एकीकडे मुक्त करून टाकलं. मिठी बरोबर. मिठी मुक्त, अश्रू मुक्त आणि पुसा. चला पुढे चला. ओके, पुढे चला.
हा आता सगळं पादयो ओके झालं. पतित्वा भीमसेन सोपं येत आहे. पादयोः पाया पतित्वा, पडून हा पायावर पाया पडला पडून एकदम. जयतु आर्य, नमस्कार केला. तर तुमचा विजय जय असो. तुला. सोडलं त्याला, आता सोडल्यानंतर लगेच पाया पडला तो. याच्यामध्ये काही चर्चा करायची गरज नाही, काही नाही यामध्ये. लक्ष्मी ते झालं का ओके हे? पादयोः जयत पतित्वा, म्हणजे काय? पायावर पडून, म्हणजे पाया पडून. हा हा, ते जयतु, बरोबर, पण हे जयत जयतु आर्य म्हणजे जयतु आर्य. जयतु म्हणजे विजय असो. जयतु तुमचा विजय असो. आर्य. हा जयतु प्लस आर्य. आर्य तुमचा विजय ओके. असो. हा हा, तू प्लस हा ओके. त्वा हा, राईट राईट, ओके. जयतु म्हणजे विजय असो. हा, विजय असो. हा, ओके. राईट. वत्स युधिष्ठिर म्हणतो आता, मोठा मोठा शब्द आहे एकदम. वत्स, बाष्प जल बाष्पजल. अंतरित नयनत्वात न पश्यामी ते मुखचंद्रम. हम्म. वत्स म्हणजे वत्स युधिष्ठिर त्याला बाष्पजलेन म्हणतो, मला वत्स, हे मुला, हे बाळा, फलेन बाष्प जल अंतरित नयनत्व, म्हणजे हे माझ्या अंतर डोळ्यामध्ये बाष्प जल अंतरित, म्हणजे डोळे भरून आले माझे. डोळ्यामध्ये पूर्णपणे अश्रू असल्यामुळे न पश्यामी नयने ते. त्वाम पाहिजे. हं? नयने त्वाम न असं पाहिजे. नयनात्वाम नाही. होय होय, नयने त्वाम. नयने त्वाम न पश्यामी. हा, नयने कुठून नयने केलं तुम्ही? नयन ने न- पंचमी समास आहे ना तो. हा, माहिती, नयन माहिती. नयने नाही का तृतीया नयने नाहीच आहे नाही. म्हणून. त्या नयने आहे नाही का पुस्तकामध्ये? नाही, तसंच आहे. नयन त्वान त्वान्न. नयन असेल. त्वाम न असं पाहिजे ना. त्वान न न झालं डबल न. हा, डबल न आहे का? हे बघा, बाष्प अंतरित जल अंतरित नयन. त्वान्न. त्वान्न म्हणजे कसं आहे, हे त आणि न असतं ते. हा, त्वाम आणि न आहे म्हणजे हे ना. नयनत्वाम डोळे, नयनत्वाम नयन त्वाम, तुझे नयन. तुला, नाही, नाही, ते तुला आहे, त्वाम पण ते म्हणजे तुला. हे कसं होईल त्वाम ते ना, म्हणजे तुझा. दोनदा नाही कसं हा, होईल मग काम केलं तर? तृतीया. हे अर्ध त आणि न मिळून डबल न झालं. म्हणजे नयनापासून का नयनात्वाम. हा, नयनापासून बरोबर आहे ना हे. हा, मग नयनापासून म्हणजे नयनात्वाम. डोळ्यातून बाष्पजल अंतरित माझ्या होत होते, हं. हा, दाटून आले होते डोळ्यामध्ये, म्हणून मला तुझा चंद्रासारखा चेहरा दिसलाच नाही. हम्म. न पश्यामी ते पण त्वात मुखचंद्रम. काय आलं नाही कळलं. नयन त्वात काय? म्हणजे कसं होईल हे? हे त्वान्नचं त्वाम ब्रेकअप कसं नाही, होईल? त्वाम नाही. हे डबल एन जे त्वात आहे, म्हणजे त म्हणजे पंचमी होईल का हो, नयनात्वात. पंचमीच होईल ना ते. हा, पण म्हणजे तो कशाला, नयनापासून. तो कशाला, काय तो? हा हा त्वा बरोबर आहे. त्वा नयन कशाला, नयन त्वा कशाचा आला तो? हे तो आहे नाही ते, नयन त्वान्न आहे ना ते. हो, मग त्यांनीच तो कशाचा घातला? नयन त्वात म्हणजे काय? म्हणजे हे कसला माझ्या प्रत्यय? डोळ्यातून बाष्पजल अंतरित, अंतरित पण दाटले होते. डोळ्यातून म्हणणं योग्य नाही, ऍक्च्युली ते डोळ्यातच पाहिजे ते. डोळ्यांनी डोळ्यांनी हो डोळ्यांनी असं म्हणलं तर येईल. ते तृतीय जाईल ना ते. मग तुझ्या हा या अश्रू बाष्पजल म्हणजे अश्रू पूर्ण हो ना, अश्रुपूर्ण बरोबर, अर्थ डोळ्यांनी. अर्थ बरोबर आहे. हा पंचमी हा, का हे घेतलं? म्हणजे आता हे वत्स ना, हे वत्स हो, वत्स ठीक आहे. भरलेले अश्रू बाष्प जल भरलेले अश्रू. अंतरित म्हणजे हे हं, डोळ्यामध्ये पाणी नेत्रांनी. असल्यामुळे, नयनत्वात डोळ्यातून पाणी असल्यामुळे, डोळ्यातून पाणी कसं होतं? न पश्यामी म्हणजे मी तुझा चेहरा बघू शकला नाही. बघू शकत नाही. नाही, ते ठीक आहे. नाही, न हा. पश्यामी, न पश्यामी प्रॉब्लेम नाहीये. नयनत्वाचा ऐका ना, प्रॉब्लेम. एक मिनिट हा, मी हा. ह्याच्यामध्ये काढलं. त्यांनी दिलंय नयन अधिक त्वात. त्वात म्हणजे कारण की किंवा मुळे असा त्याचा अर्थ दिला. नयन अधिक त्वात. तर त्वात बरोबर आहे तुमचा. तिथे मध्ये नयनाच्या इथे प्लस चिकून पाहिजे अजून एक. म्हणजे त्वात काय आहे मध्ये? डॅश. त्वातचा अर्थ काय? त्वातचा अर्थ कारण की किंवा मुळे असं त्यांनी अच्छा. म्हटलं. म्हणजे नेत्रामध्ये पाणी आल्यामुळे
काय हा अश्रू आल्या हम्म. मी तुझा बघू शकत चेहरा नाही. पाहू शकत नाहीये बघू आपले शकत नाही. नाही असं होणार ते माझे डोळे अश्रूंच्या पाण्याने झाकले गेले आहे हो बरोबर, इथे त्यामुळे हा अर्थामध्ये बरोबर घेतलं मी ते ओढून हा काढून घेतलंय ते. पण मग इथे हो हा त्वात म्हणजे मुळे हे माहित नव्हतं मला. हा ते हा हा हा. त्यांनी आता इथे मी AI मध्ये काढलं तर तसं ओके आलं. ओके ओके. हम्म. हा. ते तुम्ही रडल्यामुळे लिहिलंय ना डोळे की पाण्याने आनंदाश्रू दाटल्यामुळे. हं? त्याच्यात कळलं ना, ते भीमसेन आहे म्हटल्यावर त्याला एकदम आनंद झाला आणि रडायला लागलो. त्या आनंदश्रू चेहरा बघितलंच नाही म्हणतो. तत् कथय कच्चित जीवती भवान समकिरीटिना. हम्म. अर्जुनासोबत तू हं. खरोखर जिवंत आहेस ना. म्हणजे किरीट म्हणजे हा अर्जुनाचं नाव आहे अजून ते. हा तत् कथय तर सांग तसंच मला, आहे. भवान सांग हा किरीटिना समम कच्चित जीवती. ते सांग सुखरूप आहेस ना. हा सुखरूप. किरीटी हिचं नाव जीवती म्हणजे जिवंत जिवंत. हा हम्म हा पुढे किरीटिना भीमसेन म्हण. किरीटिना म्हणजे अर्जुन 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 त्याचं अर्जुन नाव आहे किरीट. अर्जुन हा. टीना हे किरीटिना म्हणजे तृतीय ना तृतीया तृतीय अर्जुन किरीटिनासह तृतीय. अर्जुन हा अर्जुन ना सर तत्कथय क्वचित सॉरी भवान जीवन अर्जुन किरीटिना सम कसा काय समम. हा कच्चित सांग कसा जीवती. जिवंत आहे ते कसे सांग जिवंत आहात. हा हं असं झालं निहत त्याचं सकल रिपू पक्षे. हम्म भारी आहे. हा. भीमसेन म्हणतात, निहत सकल रिपुपक्षे नराधिपे जीवती सो अर्जुनश्च. निहत सकल भीमार्जुनश्च रिपुपक्षे. भीमोर्जुनाच्या. सो नाहीये भीमार्जुनश्च भीमोर्जुनश्च. हा अच्छा, भीमो आहे का ते? भीमो. हा 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 भीमो आहे. भीमोर्जुनश्च. हो हो. भीमो अर्जुनश्च भीम आणि अर्जुन म्हणजे भीम आणि अर्जुन भीमोर्जुनश्च. हा नियत सकल रिपू पक्षे भीमोर्जुनश्च. नराधिपे म्हणजे राजाकडे परत ना हा राजाकडे. राजा हा नियत सकल रिपू पक्षे जीवती विमान शत्रुपक्ष सगळा मारला गेला ना. निहत शत्रू सकल रिपू सकल पक्षे हे सगळा शत्रुपक्ष मारला गेलाय आणि निहत नराधिपे म्हणजे झाला म्हणजे भीम राजा आणि झाला. अर्जुन जिवंत आहेत जीवती हा हा भीम आणि भीम अर्जुन जिवंत आहेत अर्जुनश्च. नराधिपे जीवती त्यांनी शत्रूंचा नायनाट केला आहे असे आमचे महाराज आपण जिवंत असताना. असं कसं काय आलंय? नाही निहत नाही सकल हे रिपू काय पक्षे नराधिपे युधिष्ठिरे जीवती. हे असे आमचे महाराज वगैरे असं नको आहे ना. नाही हे नाही नाही नाही. संबोधन आहे का युधिष्ठिराला? संबोधन हा आहे का हा. हे हा युधिष्ठिरचं? हो आपण नराधिपे संबोधन हा नराधिपे. म्हणजे तो म्हणतोय का त्यांना सगळ्यांना मारून भीम आणि अर्जुन दोघेही जिवंतच आहेत हा असं तो हम्म. म्हणतोय. आहे हा हा म्हणजे शत्रुपक्ष मारला गेलाय निहत म्हणजे जिवंत असे आमचे महाराज वगैरे कुठे आले. नाही राजे लिखा, आता नाही नाही नाही. आमचे राजे झालं असं काय ते नकोय. जे झालं असं होईल ना राजे ते झाले वरचं ते जे आहे ना, हे नकोय. जीवती जे आहे ना, हे युधिष्ठिरला तो राजा झाला असं म्हणतो ना नराधिपे हा नराधिपे तसं असं पाहिजे. हा शत्रूंचा संपूर्ण गट नष्ट करून ना अर्जुन सुरक्षित व जिवंत आहे. जिवंत आहे का की? हो काय सुरक्षितशी काही घेण नाही. नाही, जिवंत होतं. सुरक्षितचा संबंध हा नाही कुठला शब्द येतो. हा सुरक्षित अर्थ कुठल्या शब्दाचा आहे. अर्जुन आणि सुरक्षित भीम म्हणा. भीम निहत पण भीम पाहिजे. म्हणायला पाहिजे ना. भीम भीमही पाहिजे तिकडे. भीम आणि अर्जुन जिवंत आहेत. आहे दोन तेवढं आहे. हा अर्जुनाबरोबर भीम पाहिजे. भीम हा पाहिजे. अर्जुनाबरोबर भीम पाहिजे. हो हा. नष्ट करून भीम अर्जुन ही जिवंत आहेत. हा हा हा.
चला आता काय उरलं? किम परम परमवशिष्ठ. अवशिष्टम. आता आणखीन काय उरलं? हा हा युधिष्ठिर म्हणतो, आता काय हं, किम अपरम अवशिष्टम. अवशिष्ट म्हणजे बाकी काय अवशिष्ट आता उरलं? काय म्हणजे आता आता काय उरलंय? शिळा भात आहे का? अपरम म्हणजे हं, दुसरे. दुसरे हं, आता भीमसेन काय म्हणतो, उरले? दुसरे काय आर्य बाकी आहे? हं, सुमहत अवशिष्टम अस्ति. अस्ति हं, म्हणजे एक मोठं काम राहील. खूप महत्वाचं हा राहिलंय. हा सुमहत. तावत अहम महत्वाचं. दुर्योधन शोणित उक्षितेन अनेन हं, पाणिना पांचाल्यः हा दुःशासन अपृष्टम अवपृष्टम दुःशासनावृष्टं केशहस्तम. हा 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 देशहस्तं बरोबर. संयच्छामि. हम्म. दुर्योधनाच्या रक्ताने माखलेल्या याच हाताने मी दुःशासनाचे ओढलेले पांचालीचे द्रौपदीचे मोकळे केस एकत्र बांधतो. दुःशासनाने दुःशासनाला नाही, दुःशासनाने ओढलेले हो ना, बरोबर. नाही पांचाली दुःशासनानेच आहे असं ना, बरोबर आहे की. बरोबर आहे ना. हा बरोबर हा आहे. हा दुःशासनाने ओढलेले पांचालीचे मोकळे पांचालीचे केस केस बांधतो. हम्म. हाताने बांधतो. हम्म. ते राहिलं ना मुख्य काम. पाणीना म्हणजे हाताने 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 पांचाल्या बांधतो. बांधतो. पांचाल्या म्हणजे द्रौपदी. हा द्रौपदीचे. पांचाल्य हा षष्ठी. हो हो. ओके, तर शेवटचं वाक्य, युधिष्ठिर सत्वरं गच्छतु सत्वरं गच्छतु भवान्. भवान् अनुभवतु चला. तपस्विनी बेरी संहार महोत्सवम. तिला त्याचा अनुभव घेऊ दे बेरी हम्म. संहार महोत्सवाचा. तपस्विनी म्हटलं तिथे. हम्म. हम्म. द्रौपदीला म्हटलंय. हा द्रौपदी. द्रौपदी उपसृत्य तिला तुमच्याकडे भीमसेन म्हणतो, बघून द्रौपदी भीमसेन उपसृत्य देवी देवी वाचा पांचाल पांचाल राजतनये राजतनये दृष्ट्या ना अधसे रिपुकुलक्ष. काय? उपसृत्य म्हणजे जवळ जाऊन, जवळ बघून नाही. येऊन. हा बघून जवळ जाऊन. हा. बघून नाही, द्रौपदी उपसृत्य हा द्रौपदीचे जवळ जवळ जाऊन. जवळ जाऊन. हा. द्रौपदी उपसृत्य हा. देवी पांचाल राजतनये. म्हणजे तनया म्हणजे मुलगी ना, पांचाल हा. राजाची. हा हा. राजाची मुली. हा राजकुमारी ना. दिष्ट्या. कुलक्षेण. हा हा तनया म्हणजे मुलगी. आता हा राजकुमारी मुलगी नाही आता. तनया. हा दिष्ट्या म्हणजे नशिबाने, सुदैवाने. हम्म. वर्धसे रिपुकुल क्षयेन. तुझं वेण. नशीब जे आहे या शत्रूच्या शत्रूचा कुलाचा क्षय शत्रुकुलाचा झाला म्हणून नाश. तुझं नशीब त्याने उजळलेलं ना. आहे. हा अलम अलम एवं विधम आलोक्य त्रासेन हम्म. भवति यत् असंभवे. काय ते? ते मध्ये दंडक नकोय का त्या अलम वाक्याच्या? एवम ना. इथं संपलं ना वाक्य, हे काय अलम नाही. अलम एवम. एवम. इथे पुन्हा वेगळा सुरू झाला अलम नाही. एव. अलम अलम हा तो एवं असं. विधम. हा. तुझे अभिनंदन. विधम. पुन्हा कुठे आलं तेव्हा? आलोक्य. एवं विधम हो, आलोक्य त्रासेन. आलोक्य त्रासेन. जे घाबरून ते अलम दृश्य अलम बघून ना. एवं विधम म्हणजे अशा प्रकारचे. अशा आलोक्य प्रकारे. त्रासेन म्हणजे भीतीने. माझे असे भयानक रूप पाहून घाबरू नकोस. त्यांनी काय दिलं इथं, आलमचा वापर जेव्हा तृतीय विभक्तीमध्ये येतो त्रासेन बरोबर, तेव्हा त्याचा अर्थ नको किंवा थांबवा असं होतो. तीव्रते नकार देण्याकरता आलम म्हणजे मुळीच नको असं. असं होय. काय हा. नको पण ते. अलम म्हणजे पुरे. पुरे म्हणतात ना आपल्याला हा, गेलेलं बघा. ते पुरे, हा पुरे ते गेला इथं. लहान पुरे ह्याच्यामध्ये नाही, यांचं हे करत असतात, चेष्टा करत बस. असतात. हा. राम यांचं काय म्हणणं लक्ष्मणाला आहे, म्हणतो ना अलम, पुरे. नाही, ते झालं. यांचं काय म्हणणं आहे की हा आलमचा वापर जो आहे तृतीय विभक्ती हा सोबत जर केला हा. तर त्याचा अर्थ नको किंवा थांबवा असं होतं. अच्छा. हा. इथं बरोबर. त्रासेन घेतला, त्रासेना. हो किंवा हो. त्रास असेल का? अलम अलम एवं विधम आलोक्य त्रासेन. आलोक्य. हा आलोक्य. आलोक्य म्हणजे बघून ना. बघून. हा विधम आलोक्य म्हणजे असे बघून. रूप हा असे रूप पाहून आता अजिबात घाबरू नकोस. हम्म. म्हणजे हे रक्ताळलेलं वगैरे पाहून. रक्ताळलेलं बघून